आता येणारं AI अपडेटेड टेक्नॉलॉजीज याने विद्यार्थ्यांच्या जॉब्सवरती काय परिणाम होऊ शकतात? ज्या वेळेस भारतामध्ये संगणक आलं, संगणकाला आपण त्यावेळेसचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी सगळीकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस खूप साऱ्या लोकांनी त्याला विरोध केला. बँकिंग क्षेत्रामध्ये त्याला विरोध झाला, वेगवेगळ्या संघटनांमध्ये त्याला विरोध झाला की आता कम्प्युटर आलंय, संगणक आलंय, त्याच्यामुळे लोकांचे जॉब जातील, एक संगणक 10 लोकांचं काम करतोय. परंतु आपण ते संगणक प्रणालीला आत्मसात केलं आणि आज आपण बघतोय की सर्वात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज या संगणक क्षेत्रातच आहेत. प्रत्येक जण हा कम्प्युटर रिलेटेड शिक्षण घ्यायचं ठरवतो, प्रत्येक जण म्हणतो मला IT करिअर करायचंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आज संगणकाशिवाय पर्याय नाही. तीच गोष्ट मी याच्या बाबतीत सांगू शकतो की ही जी भीती आहे ती पूर्णपणे निरर्थक आहे आणि हे सांगण्यासाठी माझ्याकडे सबळ पुरावा आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO